हे जे उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने जी जजमेंट दिली त्या जजमेंटकडेच मी जेव्हा पाहतो, कारण ते खरं म्हणजे त्या जजमेंट माझ्या टेबलावर 6 महिने मानवची पडून होत्या. पण मला कळलं होतं की उपवर्गीकरणाबद्दलची पॉझिटिव्ह अशी त्यांची ती जजमेंट असल्यामुळे ते कशाला वाचायचं, मी 6 महिने वाचलीच नाही. पण नंतर असं लक्षात आलं की अरे आता जेव्हा तो प्रश्न खूप असा पेटला आणि मग म्हटलं आता वाचलं पाहिजे. 280 पानाचं जजमेंट आमच्या गवई साहेबांनी लिहिलंय आणि 180 पानाचं जजमेंट चंद्रचूडने लिहिलंय. त्या त्रिवेदी बाईने फार 1-2-4 पानामध्येच लिहिलं, कारण तिने त्या दोघांचं पण दिलेलं जजमेंट तिला मान्य नाही. पण गवई साहेबांनी जे जजमेंट दिलं त्याची स्टार्टिंग अशी आहे की चंद्रचूड साहेबांनी इतकं छान जजमेंट दिलंय, त्यामुळे मला देखील मी आता प्रयत्न करतोय. आणि मग त्यांनी 280 पानाचं जजमेंट. आता चंद्रचूड साहेबांनी ते काय दिलंय, तर खरं म्हणजे मी जेव्हा गवईंच्या जजमेंटचा जेव्हा मी पाहत होतो आणि ते मान्यवर आहेत वकील मंडळी, तर अक्षरशः काही नाही. बसंत कुमार ते शेवटचं इंदिरा साहनीपर्यंत ज्या 7-8-10 केसेस जजमेंट मागासवर्गीयांच्या रिझर्वेशनच्या संदर्भात कुठे कुठे काही काही संदर्भ आलेले असतात, त्याच्यावर रकाने तिकडच्या जजमेंटच्या इकडे टाकले आणि जजमेंट दिलं. आता जजमेंट काय दिलं, तर मी जेव्हा त्यांचे मुद्दे पाहिले तेव्हा मुद्द्यामध्ये सर्वात प्रमुख मुद्दा होता, बनसोडे ते आहेत, त्यांनी पहिला मुद्दा काय केला की राज्य सरकार अशा प्रकारे वर्गीकरण करू शकते का, हा आमचा मुद्दा आहे. आणि मला त्यालाच ऑब्जेक्शन. मी देखील वकील आहे आणि मी संविधानाचा अभ्यासक आहे. जेव्हा मी पाहिलं की सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा कशाबद्दल केला की राज्य सरकार हे अशा प्रकारे वर्गीकरण करू शकतं का, आणि त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे, आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) म्हणून कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे की जी बाबासाहेबांनीच केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की वेनेवर, म्हणजे जेव्हा जेव्हा एखादं राज्य त्यांना असं वाटेल की एखाद्या समाजाच्या विकासासाठी त्यांना काही प्रोव्हिजन करायचे असेल तर ती प्रोव्हिजन करायला त्यांना त्याच्यामध्ये ती 15(4) आणि 16(4) प्रोव्हिजन आहे. म्हणजे काय की राज्य सरकार एखाद्या मागासलेल्या समाजाच्या विकासासाठी कुठली तरी एखादी प्रोव्हिजन करू शकतो, हा राज्य शासनाला दिलेला अधिकार. पण त्याच्यावर जवळजवळ 150 पानं या लोकांनी घातली. म्हणजे त्यांना पहिल्यांदा भीती काय होती की जर आपण अशा प्रकारे वर्गीकरण केलं तर हे लोकांना आवडेल का, मग हे लोकांना विरोध करतील का. मग त्यांनी विरोध करू नये आणि राज्य सरकारने दिलेली ही जी प्रोव्हिजन ही बरोबरच आहे हे सांगण्यासाठी की जेणेकरून समाजातून त्याला विरोध होऊ नये हा प्रयत्न केला. खरं म्हणजे माझ्या पुढे प्रश्न होता आणि त्याच्यानंतर तो प्रश्न आहे की नंतर वाचण्यात आलं, कुठे उल्लेख केलेला नाही की कोणत्या समाजाने मागणी केलेली आहे प्रत्यक्ष जजमेंटमध्ये आणि कोणत्या समाजाला का दिली पाहिजे. तर उदाहरणार्थ मातंग समाजाने, आता आपल्याला कल्पना आहे की मातंग समाजाच्या लोकांनी मागणी केली आणि त्याच्यापूर्वी निरनिराळ्या प्रांतामध्ये आता अनेक लोकांनी ते सांगितलं, आमच्या वाघमारे साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं की निरनिराळ्या प्रांतामध्ये अशा प्रकारची ती कार्यवाही झालेली आहे. प्रश्न असा आहे की मुळामध्ये या म्हणजे हे थोडे तांत्रिक बोलतो आणि नंतर मी माझ्या विषयाला बोलणार आहे की मुळामध्ये मातंग समाजाच्या एका समाजाच्या मागणीवरून अशा प्रकारे उपवर्गीकरणाची तरतूद करता येते का, हा देखील मुद्दा आहे. आणि त्यासाठी जे कोणी आता खरं म्हणजे मी प्रश्न उपस्थित करणार आमच्या वकील मित्रांना की त्यांना खरं म्हणजे इथून पुढे खरं म्हणजे याला ऑब्जेक्शन. पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने मुळामध्ये उपवर्गीकरणाची तरतूदच कशी केली हा निर्णयच घेऊ शकत नाही आणि त्याच्यापूर्वी त्यांनी एक कमिशन नेमावं लागतं अशी तरतूद आहे. तर ते कुठलं ते बदर बदर नावाचं जे कमिशन आहे त्यांनी रिपोर्ट दिला पाहिजे, पण बदर कमिशनचा रिपोर्टच आला नाही. म्हणजे मग याला आमच्या वकील मित्रांनी जे इथे आपण खरं म्हणजे फार मोठं आंदोलन देखील करणार की या महाराष्ट्र शासनाला पहिल्यांदा रोखलं पाहिजे की बदर कमिटीने रिपोर्ट न देता तुम्ही निर्णय घेतला कसा, म्हणजे निर्णय घेऊ शकत नाही. खरं म्हणजे बाबासाहेबांनी आपल्यावर प्रचंड उपकार केले. त्यापैकी अजून एक आहे की बाबासाहेबांनी या देशाची संविधान लिहिताना बॅकवर्ड नावाचं, म्हणजे ज्याला मागासवर्गीय आपण म्हणतो, मागासलेले म्हणतो, या बॅकवर्डची व्याख्या कुठेच केली नाही. कॉन्स्टिट्यूशनमध्ये बॅकवर्डची व्याख्या केली नाही. हे या म्हणजे तुमचे जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वकील देखील मान्य करतात. तेव्हा मग का केली नाही याचा मी विचार करतो. तर बाबासाहेबांनी बॅकवर्ड या शब्दाची व्याख्या का नाही केली, तर बाबासाहेबांनी काय केलं की प्रत्येक निरनिराळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या समाज आहेत
आणि ते समाज, जे समाज बॅकवर्ड आहेत, हे एकटे बाबासाहेब ठरवू शकत नाही तिथे दिल्लीमध्ये. म्हणून त्यांनी केलं की बॅकवर्डनेस हा कुणी ठरवायचा विषय, त्या राज्याच्या राज्य सरकारने ठरवायचा. आणि समजा त्या राज्याच्या राज्य सरकारने तो विषय ठरवला की अमुक अमुक कम्युनिटी, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, अजून निरनिळ्या सगळ्या भारतीय पातळीवर वेगवेगळ्या प्रांतामध्ये जशा वेगवेगळ्या जाती आहेत, महाराष्ट्रामध्ये ज्या 59 जाती आहेत हे वेगवेगळ्या जाती आहेत, पण त्याचप्रमाणे आसाममध्ये वेगळ्या असतील किंवा तामिळनाडूमध्ये वेगळ्या असतील, पश्चिम बंगालमध्ये, पण त्या जातींचे ते निर्णय कुणी केले, त्या त्या राज्याच्या लोकांनी केले. आता हे मी याच्यासाठी सांगतोय की अशा प्रकारे जेव्हा हे महाराष्ट्र शासन अशा प्रकारचा निर्णय घेतं, तेव्हा महाराष्ट्र शासनाने किंवा मी तर म्हणेन सर्वोच्च न्यायालयाने, कारण सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वास मला अलीकडे माझा स्वतःचा डळमळी झालाय. त्याचं कारण असं की तुम्हालाही माहित आहे की या सर्वोच्च न्यायालयाचे 3 न्यायाधीश जर तुम्ही पाहिले की ते सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस होते, त्यापैकी चंद्रचूड होते. तर चंद्रचूड आपल्या गावाला गेले एक दिवस, अलीकडची घटना आहे, तुम्ही पेपरमध्ये वाचला आणि मलाही शॉक बसला. खरं म्हणजे माझ्या मामाचं गाव असल्यामुळे मी पण त्याचा सत्कार करणार होतो, दिल्लीमध्ये जाऊन भेटणार होतो, पण भेटलो नाही. पण दरम्यान अशी बातमी आली की त्या गावकऱ्यांनी त्यांना बोलवल्यानंतर त्या चंद्रचूडने त्या गावामध्ये भाषण काय केलं, भाषण असं केलं की म्हणे मी जेव्हा कुठली जजमेंट द्यायचा विचार करतो तेव्हा मी रात्री देवाला प्रार्थना करतो. मग त्यांनी त्या देवीचं नाव घेतलं की महिला मी आणि प्रार्थना करतो की हे देवी किंवा हे देवा, मला तू मार्ग दाखव आणि मला काय जजमेंट द्यायचं मला सांग आणि मग मी जजमेंट देतो. आणि मूर्खपण आहे तुम्हाला सांगतो की एका सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश रात्री देवाला निमंत्रण करतो, प्रार्थना करतो, मग हा जजमेंट देतो. हा चक्क या देशाच्या संविधानाचा अपमान आहे. कारण या ठिकाणी तो जो गेलेला आहे तो संविधानाच्या बरोबरून ते पद निर्माण झालेलं आहे. त्याची एक मोठी प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसप्रमाणे तो विद्वान असला पाहिजे, त्याचा संविधानाचा अभ्यास असला पाहिजे, त्याला सगळ्या लॉचा अभ्यास असला पाहिजे, असा माणूस तिथे जातो आणि कायदा बरहुकूम तो निर्णय देत असतो. परंतु त्याने दैवीकरण केलं म्हणून अशा प्रकारची ही मानसिकता. आता त्यानंतर दुसरा अलीकडे परवा तो सूर्यकांतने पण देवे लावले पाहिलं. अशा प्रकारे बोलला की या देशामधले लाखो कोट्यावधी तरुण मुलं जे आंदोलनं करतात बेकारीसाठी वगैरे, तर त्यांची अवहेलना करण्यासाठी अशा प्रकारचे शब्द हे जर कॉकरेज आहेत. आणि त्याचा काय परिणाम झाला ते आपण पाहिलं. हे सर्वोच्च न्यायालय काय आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला, किती मूर्ख लोक असू शकतात. आणि आमच्या गवई साहेबांनी तर खरं म्हणजे हे जजमेंट देताना खरं म्हणजे मी जेव्हा पाहिलं की कोणत्याही बाकीच्या जजेसनी दिलं नाही, पण त्यांनी सांगितलं की आता दलित समाजामध्ये फार मोठा वर्ग शिकून मोठा झालेला आहे, प्रचंड समृद्ध झाला आहे, आता त्यांना तुम्ही क्रीमी लेअर देखील लावला पाहिजे. बघा, जो आंबेडकरवादी स्वतः म्हणतो, ज्याचे बाप आंबेडकरवादी चळवळीमध्ये होते, परंतु त्यांचा हा मुलगा, त्याने अशा प्रकारे विचार करावा की जणू आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची म्हणजे लोकांची अशी फार मोठी प्रगती झाली पाहिजे, ते प्रचंड श्रीमंत झालेलं आहे, तर त्यांना क्रीमी लेअर लावा. म्हणून मी ही चर्चा का केली की न्यायालयावर देखील आता विश्वास ठेवावा, अशा प्रकारची परिस्थिती राहिली नाही. आणि म्हणून आगामी काळामध्ये आपल्याला अतिशय लक्ष देऊन, अतिशय आंबेडकरी विचाराने जागृत होऊन आणि विचारपूर्वक या सर्व घटनांकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे मी मातंग समाजाला दोष देत नाही, खरं म्हणजे दोष याच्यासाठी देत नाही की ते जे काही करतात ते अज्ञानापोटी करतात असं मला वाटतं. कारण त्यांनी त्यांची जी भाषा वापरली की महारांनी आमच्या सवलती लुटल्या, महाराणी सवलती पळवल्या, ही भाषा अज्ञानापोटी असं मी स्वतःलाच, कोणीतरी त्यांना सांगावं की जयदेव गायकवाड प्रचंड अज्ञानापोटी आहे. कारण ज्ञान ही गोष्ट अशी नाही आहे. ज्ञान म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश असतो, त्या प्रकाशाला कोण चोरून नेतं का, त्याला कोणी लुबाडून नेतं का, आणि तुमच्या वाट्याला येत नाही. अरे तर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं 1924 मध्ये की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. महाराजांनी पहिल्यांदा ऐकलं आणि त्यांनी महाराजांनी शिकायला सुरुवात केली. 1924 काय, मी तर म्हणतो 1917 पासून जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा एक महान तरुण आपल्या समाजामध्ये निर्माण झाला आणि त्याने MA आणि PhD केल्यानंतर त्याचा पहिला सत्कार या आपल्या बौद्ध समाजाने मुंबईमध्ये केला होता, तेव्हा त्यांना कळलं की शिकून माणूस मोठा होऊ शकतो. एवढं मी जेव्हा इतिहास वाचतो मित्रो, की ज्ञान ही अशी गोष्ट आहे, शिक्षण ही अशी गोष्ट आहे की या देशामधल्या महात्मा फुलेंनी आपल्याला पहिल्यांदा या देशामध्ये
म्हणजे ती गोष्ट देखील मला आश्चर्य वाटतं की महात्मा फुल्यांनी 200 वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं की महिलेला देखील, कारण शिक्षणाशिवाय माणसाचा उद्धार नाही, म्हणून बाई देखील शिकली पाहिजे हा न्यायाचा. मग हे तुम्ही मातंग समाजाने याचा विचार केला. मग महिलांना तरी ती कोणती आपली होती ती मुक्ता साळवे. हा, मुक्ता साळवे, ती प्रज्ञावंत होती मुलगी, तिला कळलं होतं आणि ती ब्रिटिशाशी भांडली, पण समाजाने काय का नाही बरं तिला फॉलो केलं? ह्या सर्व विचार करण्यासारख्या गोष्टी. आणि म्हणून मित्रो, अशा प्रकारचा जातीवाद त्यांच्या त्या याच्यातून या सर्व प्रकरणामध्ये पुढे आला. आणि त्याचं मला दुःख झालं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या जाती, मगाशी सांगितलं रमेश तुम्ही की जाती नष्ट झाल्या पाहिजे, हा त्यांचा सर्वात मोठा. पण जोपर्यंत हा देश, या देशामध्ये जाती आहे तोपर्यंत सगळे दुभंगलेले पण असणार, सगळ्या भिंती एकमेकाच्या पुढे आहेत. आपण फक्त जातीच्या पलीकडे विचार करत नाही. एनिलेशन कास्टमध्ये बाबासाहेबांनी महात्मा गांधीची जी लढाई केली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या देशाला जर तुम्ही राष्ट्र म्हणून निर्माण करायचं असेल तर पहिल्यांदा जाती नष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. जाती, जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की जाती नष्ट करा, त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विरोधात संपूर्ण देश बाबासाहेबांच्या विरोधी गेला, संपूर्ण काँग्रेस बाबासाहेबांच्या विरोधी गेली त्यावेळची, संपूर्ण देश. अरे हा माणूस येतो, अस्पृश्यांचा एक तरुण माणूस आहे आणि हा तो जाती नष्ट करा म्हणजे. मग क्षत्रियांना राग आला, ब्राह्मणांना राग आला, वैश्यांना पण राग आला, आणि सर्व आपल्या बाबासाहेबांच्या, आणि बाबासाहेब एकटे बाबासाहेब एकीकडे आणि संपूर्ण देश एकीकडे. आणि जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये एकटे बाबासाहेब एकीकडे आणि सर्व संविधानाचे सदस्य एकीकडे. परंतु बाबासाहेब एक एक गोष्ट आपल्या बुद्धीच्या बळावर, आपल्या प्रज्ञेच्या बळावर, आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने ते करत गेले. त्यामध्ये कुणाशी भेद, सर्वात पहिलं तत्व की समता. अरे ज्या माणसाने तुम्हाला समता सांगितली, या देशाला समता दिली, त्या बाबासाहेबांनी मातंगाशी काय अन्याय केला? तुम्ही मातंग समाजाला कळलं पाहिजे. अरे या देशामध्ये संपूर्ण देश विषमतेवर आधारलेला हा देश, या विषमतेवर आधारलेल्या देशाला समतेच्या मार्गाने गेलं पाहिजे, समता निर्माण झाली पाहिजे, बंधुता निर्माण झाली पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने एक स्वातंत्र्याचा अर्थ लोकांना कळला पाहिजे. हे बाबासाहेबांनी पहिल्यांदा या देशाला सांगितलं. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणजे काय केलंय? या देशाला संपूर्ण देश उलटापालटा करून त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला, पुनर्रचना करण्याचा प्रयत्न, या देशाची समाज व्यवस्था पुनर्रचना करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला, लक्षात ठेवा. आणि पुनर्रचना करण्याचा एक मार्ग होता शिक्षणाचा. आणि आपण जे तळागाळात आपण सर्व लोक हजारो शेकडो वर्षापासून मागे पडलो, त्या सर्वांना कन्व्हिन्स केलं त्यांनी की हे जर मागे पडलेल्या समाज यांना जर पुढे आणायचं असेल तर यांना शिक्षण दिलं पाहिजे. सर्वांनी मान्य केलं. स्वतः बाबासाहेब ते कलम तयार करताना बाबासाहेबांनी भाषण देखील, अगोदर भूमी तयार केली होती बाबासाहेबांनी. आरक्षणाच्या प्रश्नावर काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी भाषण, पण बाबासाहेबांनी अशा प्रकारची सर्व त्या सभागृहावर एवढं मोठं प्रभुत्व निर्माण केलं होतं की बाबासाहेब सांगतील ते झालंच पाहिजे. अशा प्रकारची तत्व आणि सिद्धांत बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये आपल्या संविधानामध्ये मांडले. त्यापैकी हा शिक्षणाची तरतूद जी आहे, ही शिक्षणाची खरं म्हणजे बाबासाहेबांना सर्व समाजाला फुकट शिक्षण द्यावं असं वाटत होतं. अगदी अलीकडच्या काळामध्ये आमचं काय म्हणणं आहे, आम्हालाच का आरक्षण पाहिजे? ठीक आहे, सगळ्यांना द्या ना, पण तुम्हाला सगळ्यांना देण्याची तुमच्यामध्ये क्षमता नाही. हा देश दरिद्री आहे, त्या काळामध्ये दरिद्री होता. आता फार सांगतात की आम्ही 5 ट्रिलियनचे झालो, नेमका जगामधल्या 3रं राष्ट्र झालो वगैरे. अजिबात नाहीये. तसं असेल तर मग सर्व लोकांना द्या ना फ्री शिक्षण. कशाला मारामांगामध्ये भांडणं लावताय? आणि खरं म्हणजे ह्याच्यात मी तर असं म्हणतो की जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निकाल आहे ना, हा देखील त्याच्यामध्ये देखील कुणीतरी सांगितल्यावरून तो निर्णय दिलेला आहे. आणि असेच निर्णय अलीकडे सर्वोच्च न्यायालयाचे होतात की वरून सांगितलं जातं आणि मग यांचे निर्णय होतात. कारण वरून ते जे कॉलेजियम तयार करतात, त्या कॉलेजियमवर यांचं प्रभुत्व आहे. त्यांनी तयार केलं निवडणूक आयोग पूर्वी कसा होता, कोण त्याचं कॉलेजियम काय होतं किंवा ते निवड समिती कोण होती, तर एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, एक पंतप्रधान आणि एक विरोधी पक्षाचा नेता, हे तिघं मिळून सर्व निवडणूक आयोगाचा अध्यक्ष नेमला जात होता. आता काय केलं यांनी घटनेमध्ये अशा प्रकारे मेजॉरिटीचं राजकारण केलं आणि त्यांनी सांगितलं की नाही, आता आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश नको, आम्हाला फक्त विरोधी पक्षाचा एक नेता आणि बाकी 2 लोक सत्ताधारी पक्षाचे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय हा जो निवडणूक आयोगाचा जो प्रमुख आहे तो दिल्यामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणा त्यांच्या ताब्यात गेली.
फार मोठी तुम्हाला सांगतो या देशामध्ये पुढच्या काळामध्ये आपण संसदीय पद्धतीने किती लढू याचं मला माहिती आहे. मी 50 वर्ष आंबेडकरी चळवळीत आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा अभ्यास करत असतो. आपण यांना तोड कसं वेगवेगळ्या प्रकारे ते तुम्हाला वरून कळत पण नाही की संविधानाला हात लावत वरून हात लावत नाही, पण बाजूने फेरे मारतात आणि संविधानामध्ये बदल करण्याचा प्रयत्न याने आणि तुम्ही काही करू शकत नाही अशी प्रकार. राम मंदिर निर्माण करताना लोकांच्या पुढे प्रश्न झाला विरोध कसा करायचा, तुम्ही मला पण वाटलं की कसा विरोध करायचा. आणि मग कारण रामाच्या मंदिराला विरोध करा म्हणजे विरोधी पक्षाचे लोक देखील गप्प बसले. पण राम मंदिर बांधताना त्यांनी काय केलं, पहिल्यांदा ते असलेली जी बाबरी मस्जिद तोडून टाकली. बाबरी मस्जिद तोडणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज. तुम्हाला सांगतो संविधानाच्या विरोधी होतं का, कारण या देशामध्ये संविधान काय सांगतं, सर्व धर्म समभाव. मग मुसलमानांची बाबरी मस्जिद तुम्ही तोडू शकता, पण त्यांनी तोडली. कारण ती तोडताना बाकीचे लोक सगळे गप्प बसले, आपण देखील गप्प बसलो, कारण सगळेच लोक गप्प बसले तर आपण काय करणार. अशा प्रकारे ते काय करतात, कारवाया करतात. एका दिवसामध्ये त्यांनी 370 कलम केलं. काश्मीरमधलं तुम्हाला तिची स्वायत्ता होती, ती स्वायत्ता काढून टाकली. घराघराच्या पुढे पोलीस उभे केले आणि ती स्वायत्ता केली. आणि मग त्यांनी लोकांनी विरोधी पक्षाने देखील त्यांचं कौतुक केलं काय नाही व्हायलाच पाहिजे होतं, फार वेळ झालं. परंतु अशातून ते काय करतात की आम्ही काही करू शकतो. आणि त्याच्यामुळे आगामी काळामध्ये हे तर आपल्यामध्ये लावलेलं भांडण आहे. आंबेडकरी विचारांचा जो प्रभाव आहे ना संपूर्ण देशावर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच हा देशाची लोकशाही चालणार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना कमी कसं करायचं, तर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या अनुयायांना आपसात भांडायला राहतो. बरं तर आपल्या आपसात नाही म्हणून शेजारच्याशी भांडणं सुरू आहे. अरे आमच्या म्हणजे मातंग आणि याच्यामध्ये जर आपली सगळी एनर्जी जर जाणार असेल तर आपण सावध राहिले पाहिजे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. कारण बाबासाहेब प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला आपण सतत लक्ष दिलं पाहिजे की आपसात या मातंगांशी भांडण्यापेक्षा आपण मग काही आमचे वकील मित्र त्यांना सांगेल की जा तुम्ही चॅलेंज करा, सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करा बनसोडे. तुम्ही जे बोलताना फार अभ्यासपूर्व असं झालं तसं ती सगळी कलमं काढा, अजून अभ्यास करा. आधी काही सिनियर लोकांचा विचार घ्या, आम्ही देखील बसू तुमच्या बरोबर. परंतु मी तुम्हाला सांगतो या आता जे उपवर्गीकरणाचा जो त्यांनी निर्णय केलेला त्याला पाहिजे चॅलेंज करा. त्याला चॅलेंज कुणी जर करताना मला अजूनही दिसत नाही, पण त्याला चॅलेंज केलं पाहिजे असं एक मी सांगतो. आणि त्यांनी खारिज पण केलं. 6 रिट याचिका दाखल झाल्या, 6 रिट याचिका रद्द केल्या. मग असं जर असेल तर ते अशा प्रकारे तो राजकीय निर्णय त्यांनी वरून पंतप्रधान सांगेल किंवा त्यांच्या याच्यात सांगितल्यानंतर त्या प्रकारे ह्या सगळे निर्णय होत चाललेले आहेत. आणि मग शेवटी मी एवढंच सांगेन की आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना रिझर्वेशन गेल्याने त्यांची मुलं उद्यापासून शाळेत जाणार नाही असं होणार आहे का. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की अरे आम्हाला ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी दाखवला त्या प्रकाशाच्या मार्गाने आम्ही जाणारच आहोत. तुम्हाला जरी शिकायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा घेतल्या पाहिजेत, हे मी त्यांना पहिल्यांदा सांगतो. त्या प्रेरणा घेतल्या तरच तुमची मुलं शिकणार आहेत. रिझर्वेशन 100% दिलं तरी तुम्ही काही शिकू शका. होतात की रिझर्वेशन एवढे दिवस म्हणजे तुमच्या आरक्षण असताना तुम्ही शिकला नाही आणि आता अजून तुम्हाला पण मगाशी वसंतराव बरोबर बोलले ही रिझर्वेशन देण्याची जबाबदारी कुणाची आहे, त्याचं अंमलबजावणी देण्याची जबाबदारी कुणाची आहे. आजच्या सरकारला काय वाटलं की हा समाज मागे गेला, हे सरकार काय करत होते इतके दिवस, या सरकारने त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. म्हणून याला आपला सगळा जो विरोध असेल ना इथून पुढच्या काळामध्ये या सरकारच्या विरोधी असला पाहिजे. एवढंच तुम्हाला बोलतो आणि माझं लांबलेलं सांगतो.